तर बाबांनो, आता लाईव्ह मध्ये ऍक्सिडेंट झालाय. मी पडग्याहून ठाण्याच्या दिशेने निघालो असता वडप्याच्या ब्रिजच्या तिथे शेजारी पाठीमागून जाऊन गाडी ठोकली. तुम्ही आपल्या जीवाचा विचार करून जरा 10 ते 15 फुटाचा अंतर ठेवून गाड्या चालवत चला. 112 नंबरच्या ह्याच्यावरनं फोन केला त्यावेळेस करण जाधव म्हणून होते पोलीस. त्यांनी आल्यानंतर ना खूप चांगल्या प्रकारे मदत केली. मी तिथंच होतो शेवटपर्यंत. त्यांनी मदत केली आणि आपल्या ट्रॅफिकच्या वॉर्डननी पण चांगल्या प्रकारे मदत केली. ॲम्ब्युलन्स येईपर्यंत आम्ही तिघं पण जागेवरून हललो नाहीत. परंतु कसं आहे, आपला जीव बघून गाड्या तुम्ही चालवा मित्रांनो. आपण जिवंत आहे तर आपली फॅमिली आहे हा विचार तुम्ही लक्षात घेऊन गाड्या चालवत चला. गाडी काय आजची उद्या नवीन बनवता येईल, पण माणसाला जर काय झालं तर अवघड होऊन बसले. एवढं तुम्ही लक्षात ठेवत चला. कारण काय त्या माणसाला एवढं लागलं होतं बेकार की पूर्ण नाक तुटलं होतं. आता काय करणार बघा, कसा माणूस लोळतोय बघा. अवघड आहे भावांनो. तुम्हाला माझी हात जोडून विनंती आहे ड्रायव्हर भावांना की गाड्या व्यवस्थित चालवा. की बाबा आपल्या पाठीमागं आपली फॅमिली आहे याचा विचार करून तुम्ही गाड्या चालवा. माझी एवढीच विनंती आहे तुम्हाला. बाकी काय नाही, तुमचा मी ड्रायव्हर भाव आहे म्हणून तुम्हाला विनंती करतोय. बाकी माझा काय असा उद्देश नाही की बाबा तुम्ही हे करावं. ते माझं ऐका अगर ऐकू नका. माझ्यासारखा एक ड्रायव्हर सर्वसामान्य आहे. मलाही काळजी आहे. माझ्या पाठीमागं फॅमिली आहे. त्यामुळं माझा विचार करून मी तुम्हाला सांगत आहे. त्यामुळं व्यवस्थित गाड्या चालवा आणि मुळात आपल्या स्वतःच्या जीवाचा विचार करून चाला.